नमस्कार मित्रांनो, मी काळू गावले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, खोपोलीपासून जवळ 1-2 किलोमीटर असणार सासगाव म्हणून एक ठिकाणी मित्रांनो, आणि तिथं आपण आज आलोय। तर मित्रांनो, बोंबले विठोबा म्हणून तुम्ही एक नाव कानावर पडलंच असेल, बऱ्याच वेळा मी लहानपणापासून ऐकत आलोय। आणि इथे म्हणजे सगळं असं मोठं बाजार भरतो मित्रांनो 15 दिवसाचा। आणि सुकट, बोंबील, मासळे असेल, जी सुकी मासळे असेल ती सर्व मासळे इथे एकदम असं माफक दरात मिळते असं मी ऐकलंय। तर आज फायनली तो योगायोग आलाय आपला की आपण इथं आलोय मित्रांनो, आणि आपण आज मार्केट फिरून बघणार आहे, हे सर्व मार्केट दाखवणार आहे तुम्हाला। आणि इथे जे काही रेट असतील ते पण तुम्हाला दाखवणार आहे, आणि कोणकोणती नवीन मासळे पाहायला भेटते आपल्याला हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटणार आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आज आपण आलोय बघा धाकटी पंढरी किंवा बोंबले विठोबा म्हणून ओळखलं जाणारं सासगाव या ठिकाणी। आणि इकडे पाहू शकताय पूर्ण बाजार म्हणजे असं जत्रा भरली मित्रांनो, बाजार नाही म्हणता येणार, जत्रा भरली। आणि 15 दिवसाची ही जत्रा असते। कार्तिकी एकादशीला भरणारी ही जत्रा मित्रांनो 15 दिवस चालते, आणि 2 दिवस झालेत ऑलरेडी आता। आणि हा समोर जो रस्ता दिसतोय हा खोपोलीकडून पेनकडे जाणारा रोड आहे मित्रांनो, आणि त्याच्या कडेलाच भरले हे बाजार। आणि इकडे तुम्हाला दाखवतो बघा, आता इकडे समोर जे दिसतंय, समोर बघा एवढं लांब, जेवढं लांब दिसत असेल तुम्हाला ते सर्व जे सुके मासळीचा बाजार आहे। तर आता जाऊयात आतमध्ये आणि बघूयात आपल्याला कुठली कुठली मासळी पाहायला भेटते। बघा पोतीच्या पोती भरून आणलेत मित्रांनो मासळी पूर्ण। आणि हे बघा कसे वेगवेगळ्या प्रकारची मासळी तुम्हाला पाहायला भेटते बघा, जबरदस्त। आणि इथं आहे ना मित्रांनो, अजूनपर्यंत आपण जी मासळी बघितली नाही ना ती सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आपण सर्व जेवढी मासळी आपल्याला पाहायला भेटेल ते सर्व आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहे। वाकटे बघा कशी एक नंबर लावलेले आहेत, इकडे दिसत असेल तुम्हाला। जास्त गर्दी दिसत नाही अजून, कारण कालपासूनच जत्रा चालू झाली आणि त्याच्यामुळे अजून जास्त गर्दी नाही। आता जसे जसे जास्त दिवस होतील तसे गर्दी होत जाईल। आणि तुम्हाला मासळी दाखवतो बघा, एकदम फ्रेश मासळी तुम्हाला भेटेल इकडून, कारण डायरेक्ट समुद्रावरून कोळे लोक घेऊन येत असतात हे मासळी इथं, आणि इथे विकत असतात बघा वेगवेगळ्या प्रकारची असे डायरेक्ट मोठे पोतेचे पोते भरून असे आणलेले बघा। आणि लोक पण आहेत घेणारे बरेचसे। तर इकडे बघा वेगळं कुठलं तरी मासा दिसतंय, काय होय हा माकुळ आहे का? कसं आहे? 600 रुपये किलो बघा मित्रांनो माकुळ। त्याच्यानंतर हा डोमा मासा आहे ना, हा कसं आहे? 250 किलो का? 250 रुपये किलो। आणि हे काय आहे? ओके, माकुळ आहे बघा मित्रांनो। माकुळ मासा मी तुम्हाला पुणे फिश मार्केटमध्ये दाखवला होता, त्याचा ह्या वाळवलेला पीस आहे बघा। तर हा 200 रुपये 250 रुपये किलो। ते हे कसं आहे? 300 रुपये किलो बघा, छोट्या साईजचे तर वाकटे। आणि इकडची ही मोठी 500 रुपये किलो बघा, मोठी वाकटे 500। त्याच्यानंतर इकडं मांदेली आहे बघा, एकदम फ्रेश, तुम्हाला असं कुठंच भेटणार नाही मित्रांनो। मांदेली बघा कसे आहे मांदेली, 200 रुपये किलो मांदेली। सुकट आहे बघा तिकडं, हे कसे 300 रुपये किलो, किलो बघा 300 रुपये किलो। आणि इकडं बघा सुकट आहे बघा, एकदम फ्रेश, हातावरून कळत असेल तुम्हाला, एकदम फ्रेश सुकट आहे मित्रांनो। ठीक आहे 250। त्याच्यानंतर इकडे बोंबील बघा, वेगवेगळ्या प्रकारचे बोंबील आहेत। हे बोंबीलच म्हणतात ना याला, पण बोंबीलच ना? हा छोटे बोंबील बघा कसे ते 250। आणि इकडे बघा मोठे बोंबील आहेत, आणि बोंबील बघा कसले भारी दिसत असेल तुम्हाला, एकदम फ्रेश। हे कसे आहेत? 450 रुपये किलो। ओके, काय कमी जास्त होणार का? होतील ना? तर कमी जास्त पण होतील मित्रांनो, म्हणजे रेट करून तुम्ही घेऊ शकताय। त्याच्यानंतर इकडे पण बघा वेगवेगळ्या प्रकारचे बोंबील वगैरे लावलेले, आणि इकडे वाकटे वगैरे। हे वाकट्यांना काय लावलंय ते मध्ये तसं? हा का, त्याच्यामुळे तसे दिसतात का? कसे किलो ते? 350। ओके, 350 रुपये किलो बघा। इकडे तुम्हाला सोडे वगैरे दिसत असेल वेगवेगळे बघा। सोडे कसे ते? ओके, हे छोटे साईजचे म्हणून का?
छोट्या साईजचे सोडे बघा मित्रांनो, हे 150 रुपये पाव होतं. त्याच्यानंतर इकडे मोठे सोडे बघा, एकदम 250 रुपये पाव. तर खारा मासा पण वेगवेगळे, तर सुरमई वगैरे आहे. सुरमई कशी आहे? 200 रुपये पाव. 200. ते आणि ही सुरमईच आहे का? कट केलेलं सुरमई. ही कशी? सेम. ओके. आणि लावून वगैरे एक नंबर ठेवलेले आहे. जेवढे वेगवेगळे मासे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. हे कोणता मासा आहे हा? पापलेट मासा. पापलेट तर वेगळा असतो ना? चांद पापलेट बोलतात. काय काय? चांद पापलेट. चांद पापलेट. तर हे बघा मित्रांनो, चांद पापलेट आहे. आणि कसे आहे? कसे आहे? हे 100 ला 6 आहे. 100 ला 6. ओके. आणि इकडं बांगडा कसं आहे? हे 100 ला 3 आहे, 4 आहे. ओके. 100 ला 4 आणि हे 100 ला 6. ओके. छोटे बांगडे बघा मित्रांनो, एकदम फ्रेश. ओके. एकच साईड आपण पाहत चालू मित्रांनो, म्हणजे एकाच साईडचं फक्त पाहत चालू. दोन्ही साईडने असंच मासळी लावलेली आहे. जेवढं जाईल जिकडे जाईल तिकडे मासळी मित्रांनो, 1 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरती असंच बघा लावलेले. आणि अजून आहे ना, म्हणजे अजून चालू आहे काम, अजून पूर्ण म्हणजे लावलेलं नाही बघा. साफसफाई वगैरे चालू आहे अजून. म्हणजे इकडं पण मासळी लागणार आहे बघा. इकडं सुद्धा अजून हे समोर दिसत असेल, हे घरासारखं बनवलं आहे. इथं पण अजून म्हणजे येणार आहे. हे अजून पूर्ण भरलेलं नाही मित्रांनो. हा 3राच दिवस आहे आणि हे पूर्ण अजून 15 दिवस चालणार आहे. त्याच्यामुळे ही तयारी सर्व केलेली आहे. हे बघा, इकडे सगळे मासळे तुम्हाला वेगवेगळे दिसत असेल. आपण जेवढी वेगळी मासळे दिसेल ते पाहण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. सोडे कसे आहेत? हे का? हां. ओके. किलो का? किलो. ओके. हे 1200 रुपये किलो का? आणि हे 1600. ओके. याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? ओके. हे गोड आहे आणि हे खारे आहेत. ओके. मग खारे जे आहेत त्यांचा रेट कमी, खारे आहेत त्यांचा रेट कमी. ओके ओके. सोडे वेगवेगळ्या प्रकारचे बघा मित्रांनो, इथं वेगवेगळ्या प्रकारचे सोडे पाहायला भेटत आहेत. आणि बोंबील वगैरे बघू, इकडे 400 रुपये किलो बोंबील आहेत बघा. त्याच्यानंतर तिकडे बघा 550, 500 रुपये किलो बोंबील आहेत. वाकटे कसे दादा? वाकटे 300 रुपये, 500 घ्या कसे. ओके. 300 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत बघा वाकटे इकडं. हा कोणता मासा आहे? हा रावस आहे का? कसं आहे? 150 रुपये पाव. 150 रुपये पाव आहे बघा मित्रांनो. रावस मासा इथं 150 रुपये पाव. त्यानंतर हे कोणतं आहे? कुप्पा आहे. कुप्पा. ओके. हा कसा आहे? 50 रुपये. 50 रुपये पाव. ओके. हा पण कुप्पाचा आहे का? हे कुप्पा आहे बघा मित्रांनो. हा 50 रुपये पाव आहे. 100 रुपये पाव. 400 रुपये किलो. आम्ही जागे जाऊन आलो. कसं आहे बांगडा? मागडे 100 चे 4. 100 ला 4. लय महाग बांगडे आहेत आपल्या इकडं. आमच्या इथं पुण्यामध्ये स्वस्तात मग याच्यापेक्षा. काहीतरी 10 रुपयाला एक. सुका काय वाला? सुक्का असा बांगडा. हो, आम्हाला माहिती. हा का? यो मोठा बघा, ये पण 10 रुपयाला एक आहे बाई. 100 चे 12 तुला. हा असेच. ही मोठी नाही साईज आहे बाबा. साईज नुसार आहेत ना? हा, साईज नुसार आहे. ते मोठे आहे, ते छोटे आहे. 100 ला 4 का? आणि 100 ला 10. आणि हे सोडे? सोडे 300 ला पाव. 300 रुपये पाव. किती 400. एकदम मोठे साईज आहेत. आणि हे ते 200 ला पाव. 200 रुपये पाव. ओके. आणि पॅकिंग मध्ये ठेवले. ओके. आणि हा कट केलेला हा कोणता मासा आहे? शिंगारा. ओके. हा कसा आहे? 150 रुपये पाव का किलो? अख्खा मासा 150 रुपयाला अख्खा मासा. हा कोणता मासा आहे? हा पाकट आहे का? ओके. पाकट आहे बघा मित्रांनो. पाकट मला सांगता येते. पाकट 300 रुपये पाव का? हा मोठा मासा असते का? मोठा असते. हा ना. पाकट आहे मित्रांनो बघा. 300 रुपये पाव आहे.
हा कोणता मासा आहे हो? जिताडा जिताडा कसे आहे हो? तो 600 रुपये किलो. हे 600 रुपये किलो. इकडे बघा हे सुद्धा आहे, पापलेट सुद्धा आहे. हा कुठले खापरी पापलेट आहे का? हा खापरी पापलेट. हा कसे आहे ते? पापलेट 600 रुपये किलो. ओके 600 रुपये किलो. आणि हा कट केलेला कोणता आहे? वाम आहे हे का पिवळी वाम का? 400 400 रुपये किलो. इकडे बघा सोडे पण आहेत. सोडे कसे आहेत? सोडे 1200 रुपये पासून 2000 पर्यंत आहे. घेऊ ती क्वालिटी आहे. टायगर प्रॉन्स पण आहेत. 1200 रुपयापासून तर 2000 पर्यंत. आणि वाकटी कशी आहे ताई? वाकटी 300 रुपये किलो आहे. 300 रुपये किलो बघा मित्रांनो वाकटी. आणि पाकट हा सगळीकडे दिसते. कसं आहे? पाकट 800 रुपये किलो. 800. ओके 800 रुपये किलो बघा मित्रांनो. त्याच्यानंतर हा काय मुशी आहे का? मुशी आहे मुशी. मुशी बघा मित्रांनो. हा कसा आहे? 300 रुपये किलो. 300. ओके इकडे मांदेली पण आहे बघा. मांदेली कशी आहे? मांदेली 200. 200 रुपये किलो आहे मांदेली. आणि इकडे छोट्या साईजचा हे कसं आहे? बोंबले आहे ते 250 रुपये किलो. 250 रुपये किलो बोंबील छोटे. असं वाटलं होतं की इकडं स्वस्त असेल, पण मित्रांनो पुण्यामध्ये याच्यापेक्षा स्वस्त मासळी भेटते. त्याच्यामुळं सगळं मूड ऑफ झालं आमचं आणि त्याच्यामुळे आम्ही मासे काही घेणार नाही इथून. म्हणावे तशी गर्दी तर नव्हती मित्रांनो, कारण की काल म्हणजे परवाच्या दिवशीच मार्केट भरले आणि 15 दिवस कंटिन्यू चालते. आणि आता इलेक्शनमुळं जास्त गर्दी नव्हती असं म्हणजे मी विचारलं तर असं म्हणणं होतं सगळ्यांचं की इलेक्शनमुळं गर्दी नाही, पण शनिवार रविवारपासून गर्दी चालू होईल. आणि एवढी गर्दी असते की पूर्ण म्हणजे असं तोंड सुद्धा दिसत नाही ते. आणि जेवढं माल तुम्हाला दाखवलं ते सर्व संपतंय मित्रांनो जातपर्यंत त्यांचं. तर चला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि बरं झालं खरं तर गर्दी नव्हती, कारण आपल्याला सर्व काय पाहायला भेटले. सर्व वेगवेगळे मासळी तिथं लावलेली पाहायला भेटली. तर नक्की जर तुम्हाला सुकी मासळी घ्यायची असेल तर नक्की भेट द्या मित्रांनो. खोपोलीच्या एकदम जवळच आहे मित्रांनो, 1-2 किलोमीटरच्या अंतरावर सासगाव म्हणून. चला तर आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळे. आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडे जर याच्यापेक्षा स्वस्त मासळी भेटत असेल तरी नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. चला आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.